The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म प्राप्त झाला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या मंगलमय सायंकाळच्या प्रहरी खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ मौजे साखरोली शाखा क्रमांक 17 साखरोली ग्रामस्थ मंडळ मुंबई, महामायावती महिला मंडळ आणि पंचशील तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व शांतीदूत करुणासागर तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वभूषण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव 2023 रोजी काल गुरुवार दिनांक 18 आणि आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी जेतवन बुद्ध विहार साखरोली बौद्धवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी संपन्न होत असताना आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आमचे धम्मबंधू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचबरोबर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, सर्वच आपल्या शाखेचे सन्माननीय पदाधिकारी, मुंबई मंडळाचे ग्रामस्थ मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी, कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि आपल्या वाडीतील सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिका, प्रमुख पाहुणे मंडळी तथा दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तथागत भगवान बुद्धांनी आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बौद्ध धम्म हा एक प्राचीन धम्म आहे आणि 2600 वर्षांपूर्वीची बौद्ध धम्माची परंपरा आहे। या आपल्या भारत देशामध्ये विविध धर्म परंपरा आहेत, संप्रदाय आहेत। त्यापैकी प्रमुख धर्मांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये बौद्ध संस्कृती म्हणजे बुद्ध धम्म एक आहे, त्यानंतर वैदिक संस्कृती आहे, मुस्लिम संस्कृती आहे, ख्रिश्चन संस्कृती आहे, शीख संस्कृती आहे। हे काही प्रमुख धर्म आपल्याला पाहावयास मिळतात आणि या धर्मसंस्कृतीचा प्रभाव भारतीयांवरती आहे। भगवान बुद्धाच्या संस्कृतीचा, बुद्ध तत्वज्ञानाचा जर तुम्ही विचार कराल तर संपूर्ण जगतामध्ये विश्व शांती, विश्व बंधुत्वासाठी, मनुष्याला समतेचं तत्व आचरणात आणण्यासाठी
प्रेरणा देणारं तत्वज्ञान म्हणून भगवंताच्या तत्वज्ञानाकडे पाहिल्या जाते। भगवान बुद्ध म्हणाले, मनुष्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मनुष्याने आपल्या मनातील चित्तातील मळाला संपविण्याचा, स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। मनुष्याचे कर्मच सर्व काही आहेत। इथे आपल्याला सुख करता आणि दुःख हरता आपल्याशिवाय दुसरा कोणीही नाही, हे तत्वज्ञान, हे वक्तव्य भगवान बुद्धांनी केलेलं आहे। बुद्ध म्हणाले, मनुष्याने जर ठरवलं तर तो याच जन्मामध्ये स्वतःला दुःखमुक्त करू शकतो। श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत्वापर्यंत तो मजल गाठू शकतो। पण त्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत, आणि त्या म्हणजे आपल्याला स्वतःला, आपल्या मनाला निर्मळ, शुद्ध करता आलं पाहिजे। आणि मनाला शुद्ध करण्यासाठीचा मार्ग सांगत असताना भगवान बुद्ध म्हणाले, आपल्याला सील पालन केलं पाहिजे। जसे की हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटे बोलू नये आणि मादक द्रव्यांचे सेवन करू नये। हे 5 तत्व पंचशील म्हणून भगवंतांनी सर्वसामान्य लोकांसाठी सांगितल्या। आणि सर्वसामान्य लोकांसाठी भगवान बुद्ध म्हणाले, 8 दिवसातून 1 दिवस आपण आर्य उपोषथाचंही पालन करायला पाहिजे। त्यानंतरची पुढची स्टेप सांगत असताना भगवंतांनी श्रमणांसाठी, श्रामणेर जीवन जगणाऱ्या लोकांसाठी 10 सील म्हणजे 10 तत्व सांगितलेले आहेत। आणि एकूणच भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाचा जो कोणी मार्गावलंब करेल तो निश्चितपणे, मग अंगुलीमाल असेल, आम्रपाली असेल, बिंबिसार राजा असेल, प्रसेनजीत असेल किंवा अजून कोणी असेल, तो स्वतःची कोणतीही जात सांगणारा असेल, तो कोणत्याही वर्णाचा असेल, तो शिक्षित असेल, अशिक्षित असेल, कोणत्याही कुळात जन्मलेला असेल, तो शरीराने धाडधिप्पाड असेल किंवा कमकुवत असेल, अजून कोणी तो आपले लेबल नावासमोर लावत असेल, पुरुष असेल, स्त्री असेल, लहान असेल, मोठा असेल, ज्याचं आचरण शुद्ध आहे, ज्याचं मन निर्मळ आहे, भगवान बुद्ध म्हणाले, सुख, शांती, समाधान आणि आनंदमय जीवन त्याच व्यक्तीच्या वाट्याला येऊ शकते। आणि म्हणून भगवान म्हणाले, प्रामाणिकपणे या शुद्ध तत्वांचं, या नित्यमूल्यांचं आपल्याला जीवनामध्ये आचरण करता आलं पाहिजे। कारण जीवन हे अनमोल आहे आणि आपण प्रत्येकजण इथे मरणधर्मी आहोत। आपण जरी कुणाला मानणारे असलो काय, न मानणारे असलो काय, आपण श्रीमंत असलो काय, गरीब असलो काय, इथे प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी मरावं लागणार आहे। आणि मृत्यू हे पाहत नाही की कोणी कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे, कोण श्रीमंत आहे की गरीब आहे, का विद्वान आहे की कमी विद्वान आहे, मृत्यू हे पाहत नाही। आणि त्यामुळे आपण पाहताय, आपल्या देशाचा जरी विचार केला तर ईश्वराला, देवाला किंवा ज्या काही कल्पना आहेत अनेक धर्मांमध्ये, त्याला मानणारे भरपूर लोक आहेत, त्याची पूजाही करणारे भरपूर लोक आहेत, परंतु कर्म मात्र कुणाबरोबरही दुजाभाव करत नाही। ज्याचे कर्म जसे असतील आत्ताचेही आणि पूर्वीचेही, त्या कर्माच्या विपाकानुसार प्रत्येकाला इथे सुख दुःख कमी जास्त प्रमाणात प्राप्त होते। सगळे लोक इथे समान नाहीत। गुणांच्या संदर्भामध्ये जर पाहिलं, स्वभावाच्याही संदर्भात जर पाहिलं तर सर्व लोक समान नाहीत। एका कोणत्याही समुदायाचा जरी विचार केला तर एका अर्थी, सर्वांगाने, सर्व अर्थाने असं आपण म्हणू शकत नाही की हा समुदाय फारच चांगल्या स्वभावाचा आहे किंवा कोणता तरी समूह चांगल्या स्वभावाचा नाही। कारण माणसं तेवढ्या प्रवृत्ती आहेत। कारण भगवान बुद्ध म्हणाले, प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्मविपाकानुसार स्वभाव प्राप्त झालेला आहे। आईचा जसा स्वभाव असतो तसाच मुलांचा निघेल याची 100% शाश्वती नसते। वडिलांचा स्वभाव जसा आहे तसाच 100% मुलांचा स्वभाव निघेल ह्याची पण शाश्वती घेता येत नाही। हा सरासरी आपण म्हणू शकतो की माता पिता जर चांगले असतील तर मुलं चांगले निघतात, हे सरासरीमध्ये ठीक आहे। पण अपवादात्मक भगवान बुद्ध म्हणाले, काही गोष्टी अशा असतात की प्रत्येकाचा स्वभाव इथे वेगवेगळा आहे। भाऊ भाऊ जरी असतील तर 2, 3, 4 भावांचाही स्वभाव सारखा नसतो। बहिणी बहिणींचा जरी विचार केला, पती पत्नीचा जरी विचार केला तरी इथे स्वभाव सारखा नाही आहे। आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, आपल्या या जीवनामध्ये, प्राप्त झालेल्या अनमोल जीवनामध्ये जेवढं काही आयुष्य आपल्याला मिळालं आहे त्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे आपल्याला आपल्या मनाला शुद्ध ठेवता आलं पाहिजे, निर्मळ ठेवता आलं पाहिजे। हेच भगवंतांनी त्या काळातल्या लोकांना शिकवलेलं आहे। आजही भगवंताची, भगवान बुद्धांची ही शिकवण संपूर्ण जग स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहे। थायलंडचा तुम्ही विचार कराल, श्रीलंकेचा विचार कराल, चायना, जपान, लाओस, तिबेट,
असे काही जे देश आहेत, तुम्ही गुगलवरती जर सर्च कराल तर बौद्ध धम्माकडे आकर्षित होणारे देश आहेत. आशिया खंडामध्येच नव्हे तर युरोप राष्ट्रांमध्ये सुद्धा बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होतो आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला आणि बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यामुळे किंवा आपल्याला तशा प्रकारे बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यामुळे आपण बुद्ध वंदनेमध्ये नेहमी म्हणत असतो, न तावता धम्म धरो यावता बहुभासती योच पंपी सुतवानं धम्मं कायेन पස්සती. म्हणजे खूप बोलल्याने किंवा खूप काही माहीत असल्यामुळे आपण धम्माचे धम्मधर होतो असा त्याचा अर्थ नाही आहे. धम्माचे धम्मचारी आपण तेव्हाच बनू शकतो जेव्हा आपण काया वाचा मनाने भगवान बुद्धांनी सांगितलेल्या तत्वांना फॉलो करू. म्हणून आचरणाला बुद्ध धम्मामध्ये महत्त्व दिलेलं आहे. कुणाला काय किती पाठ आहे, कुणाला काय किती माहिती आहे ह्याला महत्त्व दिलेलं नाही आहे. आपलं आचरण कसं आहे ह्याला भगवंताच्या धम्मामध्ये खूप जास्त महत्त्व दिलं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी वेळ कमी असल्या कारणाने, कारण काल आणि आज 2 दिवसीय आपला हा प्रोग्राम आहे, ह्याच्यानंतर सुद्धा तुमची जेवणं आहेत आणि जेवणानंतर मला वाटतं जलसाचा प्रोग्राम आहे. आणि पाण्याचा इकडे प्रॉब्लेम असल्यामुळे आता इंजिन स्टार्ट झालेला आहे. पाण्याचा इकडे प्रॉब्लेम झाला आहे. उपसरपंच इथे बसलेले आहेत, त्यांनाही मी सांगेल किंवा आता जे कोणी सरपंच असतील त्यांनाही मी सांगेल की साखरोली गावातील पाण्याचा हा प्रॉब्लेम सॉल्व करा. कारण मुंबईवरनं जो लोक येतात गावी उन्हाळ्यामध्ये त्या सुट्ट्यांमध्ये तेव्हा सर्वांना त्रास होतो. प्रत्येकाने पाणी जपून वापरा असाच सगळीकडून सूर निघतोय. आणि कालपासून आम्ही पाहतोय पत्रिकेत जो टायमिंग उल्लेख केला आहे टायमिंग प्रोग्रामचा, तर त्या वेळेनुसार टायमिंगनुसार प्रोग्राम चालत नाही. त्याला मुख्य कारण आहे पाणी. आणि त्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करावा. तुम्ही इथे आहात म्हणून हे बोलता बोलता मी तुमच्याशी बोलतो आहे. निश्चितच तुम्ही कर्तृत्ववान असाल, पण हाही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करावा अशी आगाऊ मी आपणास सूचना करतो. आणि एक दृष्टांत सांगून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो आहे की जीवन जगत असताना आपण आपल्या आचरणाच्या संदर्भात प्रामाणिक असायला पाहिजे. भलेही जगासोबत आपण बेमानी करत असेल, पण भगवान बुद्ध म्हणाले कर्म ही एक अशी गोष्ट आहे ती भिक्षूकडून घडत असेल, ग्रहस्थांकडून घडत असेल, उपासकांकडून घडत असेल, कर्म ज्यांच्या कुणाकडून घडतात या वाणीद्वारे, या मनाद्वारे आणि या शरीराद्वारे, त्या प्रत्येकाला कर्माचा विपाक कुणालाही माफ नाही आहे. ज्यांच्याकडून जे कोणते कर्म घडतील त्याला त्याचा परिणाम विपाक भोगावाच लागेल भगवान बुद्ध म्हणाले. आणि यामध्ये असंही नाही आहे की एका भावाने कर्म केले आणि त्याचा परिणाम दुसऱ्याला. भगवान बुद्ध म्हणाले ज्याचे त्याचे कर्म ज्याला त्याला सुख आणि दुःख देत असतात. कारण कर्म ज्यांच्याकडून घडतात, जसं ज्या शेतीमध्ये भात लावला त्याच शेतीमध्ये भात येईल. एखाद्या शेतीमध्ये बाजूच्या भात लावलाच नाही आणि त्याच्या बाजूच्या शेतीमध्ये भात लावला असेल तर ज्या शेतीत लावला त्याच शेतीत येईल ना, की ज्या शेतीत लावला नाही त्या शेतीत येईल का? आणि म्हणून पेरल्याशिवाय उगवत नाही, बरोबर आहे. आणि जे पेरल्या जाते तेच उगवते. ऊस जर लावला तर ऊसच येईल, काजू लावला तर काजूच येईल, हापूस आंबा जर लावला तर हापूस आंबाच येईल. बदलेल का त्याच्यामध्ये काही? लावताना हापूस आंबा लावला आणि नंतर दुसराच कोणता तरी आंबा आला. लावताना काजू लावला आणि त्याला बदाम लागले. असं झालेलं पाहिलं का कुठे? चॅनलवरती न्यूज आली असती. कोकणामध्ये साखरोली गावामध्ये तांब्यांच्या शेतामध्ये त्यांनी काजूची झाडं लावली, परंतु चमत्कार पहा कुणाचा तरी झाला आणि त्याला हापूस आंबे आले. अभी तक देखा आपने? ऐसा हो ही नहीं सकता. बिल्कुल कुदरत का जो कानून है उसे कोई बदल नहीं सकता, कोई भी बदल नहीं सकता. भगवान बुद्ध कहते हैं स्वयं मैं भी नहीं बदल सकता. म्हणजे या निसर्गाचा जो नियम आहे त्याला कोणी बदलू शकत नाही. मरणाऱ्यांना कोणी वाचवू शकत नाही, मरणाऱ्यांना कोणी वाचवू शकत नाही. तसंच कर्माचा विपाक कोणी थांबवू शकत नाही, कोणी थांबवू शकत नाही. पावसाला कोणी थांबवू शकत नाही, उन्हाला कोणी थांबवू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे कर्माच्या विपाकालाही कोणी थांबवू शकत नाही. मग ते कर्म कुणाकडूनही घडलेलं असेल. आणि त्यासाठी म्हणून मी आपणास सांगेल की प्रामाणिकपणे आपण धम्माचं आचरण केलं तर निश्चितपणे त्याचा खूप चांगल्या प्रकारे लाभ प्रत्येकाला होऊ शकतो. म्हणून एक दृष्टांत मी तुम्हाला सांगतो. एका ठिकाणी एक राजकुमार विवाहाच्या वयामध्ये आल्यानंतर त्या राजकुमाराने स्वतःचं स्वयंवर करण्यासाठीचं फरमान काढलं आणि नगरामध्ये दौंडी पेटवल्या गेली.
की राजकुमाराला विवाह करायचा आहे आणि त्याच्या योग्यतेची मुलगी त्याला निवडायची असल्या कारणाने नगरामध्ये जेवढ्या काही नवतरुणी आहेत, सौंदर्यवती आहेत, त्या सगळ्यांनी राजदरबारामध्ये उपस्थित राहावे. मग त्यांनी तो दिवस दिला आणि तो वेळ दिला आणि त्यानुसार नगरातल्या सगळ्या मुली, तरुण मुली राजकुमाराशी विवाह करायचा आहे म्हणून एकदम नटून थटून सौंदर्यवती बनून त्या राजदरबारामध्ये उपस्थित झाल्या. त्या नगरामध्ये एका गरिबाची एक मुलगी होती. तिच्या सुद्धा मनामध्ये इच्छा निर्माण झाली की का मी सुद्धा राजकुमाराची राणी बनू नये. आणि तिने तिच्या आईवडिलांकडे बोलून दाखवलं की मला सुद्धा राजकुमाराची राणी बनण्याचा हक्क आहे आणि मला तो बजावायचा आहे, त्यामुळे मला आपण परवानगी द्यावी अशी आईवडिलांकडे ती बोलते. परंतु आईवडील तिला समजून सांगतात की बाई, तू गरीब घरची आहेस, तू जास्त सुंदरही नाही आहेस, तुला राजकुमार काय म्हणून निवडेल, तुझं सिलेक्शन काय म्हणून करेल राजकुमार, तू गरीब घरची आहेस आणि त्या राजकुमाराला तू राणी म्हणून कशी शोभणार आहेस, आणि त्यामुळे हा अट्टाहास धरू नको, हा हट्ट तू सोडून दे असं त्या मुलीला तिचे आई वडील सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु ती म्हणते की मला किमान राजकुमाराचं जवळून दर्शन तरी होईल या निमित्ताने तुम्ही मला परवानगी द्या. आई वडील म्हणतात ठीक आहे आणि आई वडील त्या मुलीला परवानगी देतात. ती मुलगी तिच्या पद्धतीने ते जे काही नटणं थटणं वगैरे असते त्याचा शृंगाराचा वापर करते आणि राजदरबारामध्ये इतर मुलींबरोबर जाते. अशा 100 मुली तिथे उपस्थित राहतात. त्या राजदरबारामध्ये 100 मुली अतिशय देखण्यास सुंदर, त्यांनी शृंगार वगैरे आभूषणं वगैरे टाकलेली असतात अंगावरती. राजकुमार येऊन पाहतो सगळ्यांकडे आणि राजकुमार आपल्या एका सेवकाला म्हणतो की ती बियाण्यांची एक मी पिशवी ठेवली आहे, ती जरा घेऊन ये. आणि तो राजकुमार जमलेल्या सगळ्या त्या तरुण मुलींना म्हणतो की बघा, माझी राणी बनण्यासाठी माझी एक अट आहे. तर सगळ्या जणी म्हणतात कोणती अट आहे, तुमच्या सगळ्या अटी आम्हाला कबूल आहेत. कारण राजकुमाराची राणी बनायचं म्हटलं की आठचं काय, कुठली पण आठ सांगा. आणि त्या मग विचारतात. त्यावर तो राजकुमार म्हणतो की बघा, आता मी तुम्हाला माझ्याकडचे काही बिया समजते तुम्हाला, तुमच्याकडे बियाच बोलतात ना, बीज वगैरे जे काही असते त्याला. तर माझ्याकडे आता काही बिया आहेत फुलांच्या, तर मी त्या तुमच्याकडे आता देतो आहे. एक कुंडी पण देतो आहे आणि बिया पण देतो आहे. तर तुमचं एवढंच कर्तव्य असेल की हे बिया घ्यायच्या, हे बीज घ्यायचं, कुंडी घ्यायची, आपापल्या घरी जायचं, 3 महिन्यांपर्यंत ह्या बियांना ह्या कुंडीमध्ये टाकायचं, त्याला पाणी खत वगैरे काय तुम्हाला देता येईल ते द्यायचं. 3 महिन्यांपर्यंत तुमच्याकडेच ती कुंडी ठेवायची, त्यामध्ये एक झाड उगवेल, त्याला फूल लागेल आणि 3 महिन्यानंतर पुन्हा मी तुम्हा सर्वांना इथे बोलवेल, तेव्हा तुम्ही त्या कुंडीसह फुलाच्या झाडासह इथे यायचं. तुम्हा सर्वांपैकी ज्या कोणत्या तरुणीच्या कुंडीमधल्या झाडाला सर्वात सुंदर फूल असेल तिच्याशी मी विवाह करेल, ही माझी अट आहे. आता सगळ्यात मुलींना वाटतं की अरे हे तर सहज सोपं आहे आणि काय अवघड नाही आहे, कारण कुंडी पण राजकुमार देतो आहे, बिया पण राजकुमार देतो आहे, आपल्याला फक्त घरी जाऊन त्यामध्ये पाणी घालायचं आहे, त्या झाडाला वाढवायचं आहे आणि मग फूल तयार झाल्यानंतर 3 महिन्याने घेऊन यायचं आहे. सगळ्या जणी ते फूल कुंडी आणि बी घेऊन जातात आणि घरी मग प्रयत्न करतात. सगळ्या जणी प्रयत्न करतात, परंतु कुणाच्याही कुंडीमध्ये फुलाचं झाडच उगवत नाही. गरीबाच्या मुलीने पण कुंडी घेऊन गेली होती, तिने पण बिया घेऊन गेली होती. तिने 2 महिन्यांपर्यंत ते पाणी टाकू पाणी घालू पाहिलं तर त्याच्यामध्ये रोपटच येत नाहीये, तर झाड कुठून येईल आणि फूल कुठून येईल. तिने विचार केला की काहीतरी गफलत होते का माझ्याबरोबर. ती एका माळ्याकडे जाते, बगीच्याचं काम करणाऱ्या, त्याच्याकडून काही युक्त्या घेते, आयडिया घेते आणि तसं करून पाहते, परंतु तिच्या कुंडीमध्ये कुठल्याही प्रकारचं रोपटं उगवत नाही, झाड उगवत नाही आणि त्यामुळे फुलंही येत नाही. ती मनोमन एकदम नैराश्यामध्ये जाते, विचार करते की माझं नशीबच बरोबर नाही आहे आणि मग मला असंच जावं लागेल आणि आता मला काही राजा आपली राणी म्हणून बनवून घेऊ शकत नाही. बाकीच्या ज्या काही मुली असतात त्या श्रीमंत घरातल्या असतात, ही एकटीच गरीब घरातली असते. आणि बाकीच्या श्रीमंत घरातल्या ज्या मुली असतात त्या विचार करतात की याच्यामध्ये जर रोपटं येत नसेल तर गोष्ट सोपी आहे, राजाला काय माहिती आपण कुणाकडच्या बिया आणल्यात, आपण कुणाकडून झाड आणलाय, रोपटं आणलाय, कुणाकडून फुलाचं झाड आणलंय, राजाला थोडी समजणार आहे.
तर मग ह्या सगळ्या बाकीच्या मुली काय करतात की दुसरीकडून एक झाड आणतात, त्या कुंडीमध्ये लावतात की ज्याला सुंदर असं फूल आलेलं आहे. परंतु ही गरिबाची जी मुलगी असते ती मात्र त्या कुंडीमध्ये दुसरं कुणाचं झाड वगैरे रोपटं आणत नाही, बिया आणत नाही. ती 3 महिन्या झाल्यानंतर सगळ्या मुली मग राजदरबारामध्ये हजर होतात सांगितल्यानुसार. आणि पुन्हा मग तो राजकुमार येतो, आपल्या खुर्चीवरती बसतो आणि त्या मुली पण आपल्या आपल्या कुंड्या घेऊन प्रत्येकजण आपली कुंडी दिसावी, माझं झाड दिसावं, माझं फूल दिसावं आणि म्हणून असं पुढे पुढे करत असतात. राजकुमार येतो आणि पाहतो दरबारामध्ये आणि तो एकदम स्मित हास्य करून सगळ्यांकडे पाहत असतो आणि हसत असतो. सगळ्या मुलींकडे पाहतो, त्यांच्या त्या रोपट्यांकडे, त्या फुलांकडे पाहतो आणि हसतो. सगळ्यांच्या कुंड्यांमध्ये फुलांची झाडे असतात. एकच मुलगी अशी असते की जिच्याकडे असलेल्या कुंडीमध्ये ना रोपटं असते, ना फुलाचं झाड असते, ना फूल. जेव्हा तो राजकुमार सगळ्यांकडे पाहतो तेव्हा प्रत्येक मुलीला वाटते की आता माझ्याकडे येईल आणि माझी निवड करेल राजकुमार. कारण राजा मग मध्ये मध्ये असा सगळीकडे फिरतो, कुणाच्या झाडाला कोणचं फूल आहे, कसं फूल आहे वगैरे वगैरे. पण सच्चाई ही राजकुमारालाच माहिती असते, इतर कुणालाही माहिती नसते. मग राजकुमार सगळीकडे फिरतो, प्रत्येक मुलीला वाटते की आता माझं फूल पाहावं आणि मला स्वीकारावं, माझं फूल पाहावं मला स्वीकारावं, म्हणून पुढे 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 करत असतात. पण राजकुमार पुन्हा फिरून आपल्या खुर्चीवर जाऊन बसतो आणि नंतर बसल्यानंतर अंगुली निर्देश करतो त्या मुलीकडे की ज्या मुलीच्या कुंडीमध्ये ना रोपटं होतं ना फूल होतं. आणि मग सगळ्या मुली जेव्हा त्या मुलीकडे अंगुली निर्देश करतो राजकुमार आणि हीच माझी राजकुमारी, हीच माझी राणी बनण्याच्या पात्रतेची आहे असं जेव्हा तो राजकुमार त्या मुलीला म्हणतो तेव्हा बाकीच्या सगळ्या मुलीचा पारा चढतो. पारा चढतो म्हणजे काय, त्यांना वाटते की आमच्या कुंडीमध्ये एवढं सुंदर झाड असताना, फूल असताना ह्या राजकुमाराने त्या फूल नसलेल्याच मुलीला कसं काय निवडलं. म्हणून ह्या एकदम रोषाने बोलण्याचा प्रयत्न करतात. पण राजकुमार राजा बोले दल हले अशी म्हण आहे. राजाचा हुकूम तर राजाचाच हुकूम असतो, त्याला कोण अडवू शकतो. आणि त्यामुळे राजाने सगळ्यांना शांत केलं. तुम्हाला मी याचं उत्तर देतो म्हणाला तो राजा. आणि तो राजा राजकुमार म्हणाला की बघा मी या मुलीची का निवड केली आहे त्याबद्दलचं सत्य मी तुम्हाला सांगतो. मी 3 महिन्यांपूर्वी माझ्याकडे असलेल्या पिशवीतून ज्या बिया दिल्या होत्या तुम्हाला, त्या सगळ्याच्या सगळ्या बिया कमजोर होत्या, फेल झालेल्या होत्या. त्याच्यातून रोपटं उगवू शकत नव्हतं. अशा बिया मी एका माळीकडून, बगीचावाल्याकडून शोधून काढल्या होत्या आणि त्या तशा बिया मी तुम्हा सर्वांना दिल्या होत्या. जर त्या बियामधून एखादं फूल, एखादं रोपटंच उगवू शकत नाही तर आज मी हे जे तुमच्या सर्वांकडे पाहतो आहे हे फुलाचं झाड आलंच कसं. आणि मी हिची निवड म्हणजे जिच्याकडे फूल नाही आहे ती यासाठी म्हणून केलं की तुम्हा सर्वांमधून जर प्रामाणिक कोण असेल तर ही एकच मुलगी आहे. कारण तिने चालाखी केली नाही, तिने डुप्लिकेटपणा केला नाही, तिने खोटारडेपणा केला नाही. तिच्यामध्ये प्रामाणिकपणाचा गुण होता आणि आहे, म्हणून मी तिची निवड केली. तिच्यामध्येच केवळ पात्रता आहे, ती माझी राणी बनू शकते. तुम्ही आता या बाबतीत फसवेगिरी करताय आणि जर पत्नी म्हणून माझ्यासोबत राहाल तर तेव्हा तर जीवनभर राहावं लागणार आहे. तेव्हा तुम्ही किती फसवेगिरी कराल ह्याचं निकष म्हणून मी तुम्हाला हा युक्तिवाद सांगितला होता आणि त्यात सगळ्या जणी तुम्ही अपयशी ठरलात, फेल ठरलात. ही एकच प्रामाणिक ठरली आहे आणि म्हणून मी तिचा स्वीकार करतो आहे. हे मी कहाणी यासाठी म्हणून सांगतो आहे की देख पहा, प्रत्येकाला जे जीवन मिळालं आहे खरं तर ते सारखंच मिळालं आहे. प्रत्येकाला 2 हात आहेत, प्रत्येकाला एक तोंड आहे, 2 पाय आहेत, नाही का. प्रत्येकाला सारखंच आहे. कोणी कोणत्याही जातीचं धर्माचं सांगत असेल तो विषय नाही आहे. ह्या जाती, धर्म, संप्रदाय काय काय जे आहे ते तर जन्म झाल्याच्या नंतरची गोष्ट आहे.
जेव्हा जन्म होतो तेव्हा ना कंपाळावर असते, ना हातावर असते, ना पायावर असते, ना कोणाच्या कोणी जात। जर बाळ जन्मलं आणि त्याला जर बदललं तर कोणीच म्हणू शकत नाही की हे बाळ कोणत्या जातीचं, ते बाळ कोणत्या जातीचं। जात, धर्म, संप्रदाय ह्या ज्या काही प्रथा परंपरा आहेत ह्या जन्मानंतर माणसाने चिटकून घेतलेल्या स्वतःला की मी अमक्या जातीचा, मी अमक्या धर्माचा, अमक्या कुळाचा वगैरे। भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत। हे जात, धर्म, संप्रदाय त्याचा जो अहंकार आहे त्याच्यावरती भगवान बुद्ध म्हणाले जीवन सारखंच मिळालं आहे, फक्त हे जीवन कसं बनवायचं आहे, सुखकर बनवायचं आहे की दुःखमय बनवायचं आहे, हे कुणाच्या हातामध्ये आहे? आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये आहे। कारण आपलं जीवन आहे आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले की ज्याप्रमाणे एखाद्या सोन्याच्या दागिन्यामध्ये जेव्हा हिरा जडवला जातो, सोन्याचा दागिना करताना तुम्ही लोक, ग्रस्त लोक, एखाद्या सोन्याच्या दागिन्यामध्ये जेव्हा हिरा जडविला जातो तेव्हा त्या दागिन्याची ओळख सोन्याचा दागिना म्हणून होत नाही, तर कशाचा दागिना म्हणून ओळख होते त्याची तयार? हिऱ्याचा दागिना म्हणून ओळख तयार होते। जसं की कोणी अंगठी केली असेल, पूर्ण अंगठी सोन्याची असेल आणि एखादा हिऱ्याचा खडा त्याच्यामध्ये जडविला असेल तर लोक सांगताना अंगठी कशाची आहे म्हणतात, आणि ॲक्च्युअली अंगठी कशाची असते? प्रमाण कशाचं जास्त आहे अंगठीमध्ये? सोन्याचं, पण सांगताना लोक कशाची आहे म्हणतात? हिऱ्याची। अंगठी आहे सोन्याची, पण हिरा किमती असल्या कारणाने, हिरा अनमोल असल्या कारणाने त्याची किंमत जास्त आहे, म्हणून सोन्यावरती हिरा जेव्हा जडविला जातो तेव्हा ती अंगठी किंवा ते दागिना सोन्याचा बनतो। भगवान बुद्ध म्हणाले हे शरीर जे आपल्याला प्राप्त झालं आहे ते सुद्धा सोन्या समान आहे। हे जे 3.5 हाताची काया आपल्याला प्रत्येकाला प्राप्त झाली आहे ही कशा समान आहे? सोन्या समान आहे। आणि जर या सोनेरूपी शरीरावर, कायेवर आपण हिऱ्या समान शुद्ध कर्म जर जडवले, म्हणजे कर्म जर शुद्ध जडवले, तर हे सोनेरूपी काया सुद्धा याला आपण देवाचं महत्व, महात्म्य प्राप्त करू शकतो, सत्पुरुषाचं महात्म्य प्राप्त करू शकतो, बोधिसत्वाचं महात्म्य याला प्राप्त करू शकतो। शरीर शरीरच आहे पण सगळे जण संत नाहीत, शरीर शरीरच आहे पण प्रत्येक जण बुद्ध नाही, शरीर शरीरच आहे पण प्रत्येक जण अर्हत नाही, शरीर शरीरच आहे परंतु प्रत्येक जण इथे समान नाही आहे। कारण कर्मच आपल्याला चांगलं किंवा वाईट बनवतात, म्हणून सद्गुण किंवा चांगले कर्म आपल्यामध्ये आपण वृद्धिंगत केले पाहिजे आणि जेवढे दुर्गुण आहेत ते दुर्गुण आपण काढून टाकले पाहिजे। आणि त्यासाठी जर कोणता गुण, सद्गुण आपल्याकडे असावा लागतो तर तो म्हणजे प्रामाणिकपणा। म्हणून दृष्टांत जो मी तुम्हाला सांगितला तो प्रामाणिकपणाशी संबंधित आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनीच आपल्या जीवनामध्ये स्वतःशी प्रामाणिक राहून आपल्या कायेला शुद्ध बनवावं, आपल्या वाचेला शुद्ध बनवावं आणि मनाला शुद्ध बनवावं, सर्वांशी प्रेमाने राहावं, सर्वांचा आदर करावा, सर्वांशी आपुलकीने राहावं, प्रत्येकाला आपल्या समान समजावं, आपण कुणाची काय गरज लागतो ह्याचा आपण विचार करून जीवन जगत राहावं। आणि तोच बाबासाहेबांचा, भगवान बुद्धांचा, महापुरुषांचा विचार आहे। आणि या जयंतीच्या निमित्ताने आपल्या या साखरोली गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे ही जयंती साजरी करून महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करताय। निश्चितपणे आपण सर्व जर पुण्यवान आहात आणि याच मार्गाने आपण पुढे पुढे चालत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि वेळेच्या अभावी माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो। भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब मंगलं
रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं